गेल्या 2 महिन्यांपासून वरोरा शहरात कचऱ्याचे ढीग साचणे, नाल्या तुंबणे आणि पाणी पुरवठा विस्कळीत होणे या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी घमिले आणि पावडे डोक्यावर घेत बँडबाजाच्या गजरात नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। भाजपा गटनेते अक्षय भिवदरे आणि शिवसेना शिंदे गटाचे गटनेते खेमराज कुरेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला। नगरसेविका लीना संजय गैनेवार यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनात माजी नगरसेवक राजेश महाजन यांच्यासह नगरसेविका लता हिवरकर, लीना संजय गैनेवार, मनीषा दानव, शालिनी आत्राम, वर्षा पिसाळ, सीमा तडस, नुपूर तेला तसेच नगरसेवक प्रवीण चिमुरकर आणि कुणाल रुयारकर आदींची उपस्थिती होती। यावेळी स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे। ठेकेदाराचे काम विस्कळीत चालू आहे आणि त्याच्याबद्दल खूप कंप्लेंट येत असून हा तुम्ही एक विषय तात्काळ याच्यावर नवीन निविदा काढून नवीन ठेकेदार पकडून नवीन ठेकेदाराला काम देण्यात यावं या संदर्भात आम्ही मीटिंगमध्ये घेण्याकरिताही सांगितले। सत्ताधारी काँग्रेसच्या सत्तेमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून अधिकाऱ्यांना सहमत करून हा विषय मीटिंगमध्ये नाही ठेवला। त्याच्यात ठेकेदार जुना जो ठेकेदार आहे जो शासनाचे जे काम करतो आपल्या नगरपालिकेचे त्या नगरपालिकेच्या कामामध्ये एक काम त्याच्या नावावर असून आणि बाकीचे जे ठेकेदाराच्या मार्फतचे काम आहे तोही पेटी कॉन्ट्रॅक्टच्यानुसार तोच ठेकेदार करत असून याच्यावर त्याची मनमानी आपल्या अधिकाऱ्यावर त्यांनी गाजवलेली आहे आणि अधिकारी त्यांना सहबळ देऊन नगरपालिकेतली सत्ता काँग्रेसची असो त्यांची सहबळ त्याच्यामध्ये दिसून येत आहे व तो विषय आम्ही मीटिंगला घेण्याकरिता सांगितलं असून त्याबद्दल त्यांचे काही याबद्दल चर्चा नाही ना तो विषय मीटिंगमध्ये घेतला व त्यामध्ये त्यांना असे सहमत दिसून येऊन राहिले की त्यांचे बिलं काढण्याकरिता त्यांची सहमती दिसत आहे। अधिकारी पण आहे त्याच्यामध्ये, सत्तेधारी पण आहे आणि त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांचा त्यांना खूप सपोर्ट आहे। हा विषय शहरात संपूर्ण मागील 2 महिन्यापासून घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे। सगळ्या नाल्या तुडुंब भरले आहे, सगळे सार्वजनिक शौचालय तुडुंब भरले आहे घाणीने आणि वरोरा शहरात रस्त्यावर नालीचं पाणी रस्त्यावर येत आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं। वरोरा शहरातील इतर अनेक प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असो, घाणीचा प्रश्न होतो, पथदिवाचा प्रश्न असो। आम्ही याच्याबद्दल सर्व 13 नगरसेवकांना आम्ही त्यांना प्रश्न विचारला पण ते उत्तर देण्यास तयार नाही। तसेच मागील 1.5 महिन्याच्या अगोदर आम्ही एक निवेदन दिलं होतं 13 नगरसेवकांना। वरोरा शहरात एका नाबालकाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला, त्याच्यावर योग्य कारवाई करावं, त्याला बॅकलिस्टमध्ये टाकावं। तो वाला विषय आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधारी पक्षानं तो विषय सभागृहात मांडला नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही। चर्चा रद्द करून त्या जागी दलित वस्तीमधून निवडून आले जे सन्माननीय नगरसेवक आहे त्यांच्या वार्डात हा निधी वळवण्यात यावं याची विनंती केली तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाली केली नाही। आणि वरोरा शहरात आजची परिस्थिती, आज 24 तारखेची परिस्थिती, मागील 3 दिवसापासून एकही सफाई कामगार काम करत नाही, एकही ट्रॅक्टरवाला कचरा उचलत नाही, एकही सार्वजनिक संडास साफ करण्यावाला संडास साफ करत नाही। म्हणून आम्हाला हे सभागृहाला जागृत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला व नगरपालिकेच्या प्रशासनाला जागृत करण्याकरता आम्हाला हे पाऊल आमच्या उन्नत आणत आमच्या नगरसेविका नगरसेवक पावडा घमिले घेऊन याला जागृत करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत।